उद्याच्या दिवसभरामध्ये दुपारी 5 वाजेपर्यंत 100% गावं बंद असणार आहेत. फक्त हे मोठमोठ्या लोकांच्या ह्याच्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी हद्दवाढ टाकून आमचे गोरगरिबांची शेती बळकवण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही गावातील नागरिक आज आम्ही गावातील लोकांना सुविधा सुखसुविधा देण्यासाठी आम्ही सक्षम आहे. त्यामुळे आम्ही काही जरी झालं ह्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी हद्दवाढ आज आम्ही होऊ देणार नाही. पण हे शहराची विकास करू शकली नाहीत. ग्रामीण लोकांचा काय विकास करणार? आमची ग्रामपंचायत या ठिकाणी सक्षम आहे. कोल्हापूर शहराला ही शाहू महाराजांची नगरी आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं नावं न ठेवता त्यांनी पहिल्यांदा आपला विकास करून घ्यावा, आमचं प्राधिकरण सक्षम करावं. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि याला कोल्हापूर शहरातील हद्दवाढ कृती समिती आणि विरुद्ध कृती समिती अशा दोन्हीमध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. एकीकडे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. नेमकी त्यांची मागणी काय आहे आपण हे जाणून घेऊयात. साहेब, काय सांगाल, आज तुम्ही आपण धरणे आंदोलन या ठिकाणी करतोय, काय वाटते तुम्हाला? सरकार सकारात्मक असेल का? ही हद्दवाढ ही चुकीची आहे आणि ह्या कोल्हापूर शहराला महानगरपालिकेच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास झाला नाही, ते ग्रामीण भागचा विकास कसा करणार? आणि फक्त हे शेतकऱ्यांच्या जागेवरती आरक्षण टाकण्यापुरतं हे हद्दवाढ आहे का? आणि संलग्न जी गावं आहेत त्या संलग्न गावात नदीपूर क्षेत्र शिरोली गावाचं असल्यामुळं शिरोली गावाला हद्दवाढ होऊ शकत नाही. तरी पण हद्दवाढीची ह्याच्यामध्ये शिरोली MIDC, शिरोली गाव, नागाव ही गावं हद्दवाढीमध्ये घेतलेली आहेत. आणि शिरोली MIDC जर महानगरपालिकेच्या हद्दवाढी जर गेली तर MIDCचा विकास होणार नाही, आमच्या गावचाही विकास होणार नाही. खरं बघायला गेलं तर कोल्हापूर शहराची जी हद्दवाढ आहे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक प्रक्रिया करावीच लागणार असल्याचं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कृती समितीच्या वतीने येत आहेत. साहेब, काय झाले तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, कोल्हापूर शहराच्या आणि शिरोलीच्या मध्यभागातून पंचगंगा नदी वाहते आणि पंचगंगा नदी झाल्यानंतर जवळजवळ 12,000 क्षेत्र आमचं ऊसाचं आहे शेतकऱ्यांचं. ते क्षेत्र संपल्यानंतर कुठे आमचं शिरोली गाव येते. तसा वैयक्तिक फायदा तर कोल्हापूरच्या शहराशी आमचा संलग्नतेचा काही संबंध येत नाही. फक्त हे मोठमोठ्या लोकांच्या ह्याच्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी हद्दवाढ टाकून आमचे गोरगरिबांची शेती बळकवण्याचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही कदापि हा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय थांबणार नाही. गेल्या 43 वर्षाहून अधिक काळ हद्दवाढीसाठी लढा सुरू आहे कोल्हापूर शहरवासियांच्या. कोल्हापूर शहराची 1 इंचही हद्दवाढ झाली नाही आहे. आता हद्दवाढीचा जो संघर्ष आहे तो शहरी आणि ग्रामीण भागामध्ये दिसतोय. स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ग्रामीण भागातील जनतेची संभ्रमावस्था निर्माण केलेली आहे, त्यामुळे विरोध होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. मी आज नागाव गावचा डेप्युटी सरपंच या नात्यानं बोलतो. आज नागावमध्ये ज्यावेळी 72ला दुष्काळ पडला, दुष्काळानंतर आम्ही 72 नंतर नागावमध्ये पंचगंगा नदीवरून स्कीम करून आज पाणी आणलेलं आहे. आज नागाव गाव असं आहे की आज किती उन्हाळा पडू दे काही पडू दे, आज एक टँकर आमच्या गावामध्ये आम्हाला मागवायला लागत नाही. आज गाव आमचं सुजलाम सुफलाम आहे. आज हे राजकीय देशापोटी कुणाला कुठल्या नेत्यांना कुणाचा स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी त्यांनी फक्त हद्दवाढ करायला लागल्यात. आज आमची ग्रामपंचायत, आम्ही गावातील नागरिक, आज आम्ही गावातील लोकांना सुविधा सुखसुविधा देण्यासाठी आम्ही सक्षम आहे. त्यामुळे आम्ही काही जरी झालं ह्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी हद्दवाढ आज आम्ही होऊ देणार नाही. आज धरणे आंदोलन जे सुरू आहे या धरणे आंदोलनादरम्यान उद्या बंदचा इशारा गावाने दिलेला आहे. नेमका कसा बंद असणार आहे आपण ते विचारूया. या ठिकाणी प्रामुख्यानं गेले 6 महिने हद्दवाढीचा विषय चालू आहेत. कधी होणार नाही होणार, होणार नाही होणार. याच्या अगोदरसुद्धा 6 महिन्यापासून सर्व 20 गावं आमचे अलर्ट आहेत. काही झालं तरी हद्दवाढ होऊ द्यायची नाही अशा पद्धतीनं तो निर्णय आमचे झालेले आहे. याच्यापूर्वीसुद्धा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे, करवीरच्या आमदारांना निवेदन दिलं आहे, दक्षिणच्या आमदारांना निवेदन दिलं आहे, पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे. गावं बंद 100% ठेवल्यात. हे असं नियोजन आम्ही केलं असताना फक्त कोल्हापूर शहराला ही शाहू महाराजांची नगरी आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं नावं न ठेवता त्यांनी पहिल्यांदा आपला विकास करून घ्यावा, आमचं प्राधिकरण सक्षम करावं. बंद कशा प्रकारे असणार आहे? कधी असणार आहे बंद? उद्याच्या दिवसभरामध्ये दुपारी 5 वाजेपर्यंत 100% गावं बंद असणार आहेत. उद्याच्या 5 वाजेपर्यंत, उद्या सकाळपासून 5 वाजेपर्यंत 100% गावं बंद असणार.
ग्रामीण भागातील जनतेला तुम्ही सुखसुविधा देण्यासाठी सक्षम आहात असं तुम्ही म्हणताय. मात्र कोल्हापूर शहरामध्ये ग्रामीण भागातील जी काही विद्यार्थी असतील, शासकीय कामासाठी असतील, नागरिक, ग्रामस्थ हे कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. कोल्हापूरच्या सुखसुविधा वापरतात. KMT सुविधा त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला तर तसं होऊ शकते. त्यामुळं कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. आमच्या ज्या काही सोयीसुविधा वापरतात त्यामुळं त्यांना जर तशा सोयीसुविधा पाहिजे असतील तर हद्दवाढ ही गरजेची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फक्त विषय असा नाही, सर्व स्तरातील लोक शहरात येतात, पण हे शहराची विकास करू शकले नाहीत. ग्रामीण लोकांचा काय विकास करणार? आमची ग्रामपंचायत या ठिकाणी सक्षम आहे. प्रत्येक गोष्टीत आमचा विकास झाला आहे. शासनाचा फंड आम्हाला जास्त येतो ग्रामपंचायतला. मग महानगरपालिका आमचा काय विकास करणार? विद्यार्थ्यांचा फक्त विषय असं काय नाही, सगळं शेतकऱ्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आमच्या आहे आमच्या इथे कॉलेज आहे, शिक्षण संस्था आहे, आमच्या ठिकाणी शाळा आहेत, शिक्षण संस्था आहेत. त्या ठिकाणी आम्ही सक्षम आहे. विद्यार्थ्यांच्या सुखसुविधा या सुद्धा आम्ही पुरवायला सक्षम आहे. पण फक्त शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करा ना. शेतकऱ्यांचा आज संलग्नता नाही आहे. महानगरपालिकेचा आणि शिवलीची संलग्नता नाही आहे, म्हणून हद्दवाढ ही अजिबात होऊन देणार नाही. ग्रामीण भागातील जनतेसाठी ग्रामपंचायत ही सक्षम असून ती ग्रामीण जनतेसाठी पुरेशी आहे. आम्हाला हद्दवाढ नको आहे. महापालिकेच्या हद्दीमध्येच महापालिकेने सुखसुविधा ज्या आहेत त्या दिलेल्या नाही आहेत. त्यामुळं आम्हाला ग्रामपंचायतच आमची भारी आहे. त्यामुळं हद्दवाढ नको आहे अशा प्रतिक्रिया या ग्रामस्थ सरपंचांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम मालिक, KK न्यूज, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.